ग्रामस्थांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. धन्यवाद. तर या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूचे पुरस्कर्ते आमचे दानशूर दाते अजय मसने यांचे आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्पमित्र आहेत अजय मसने. 3 दिवस आम्ही त्यांना मिस करत होतो, कुठे गेलेत. मग आम्हाला समजला का त्यांना काही ऑर्डर्स आहेत आणि त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. यस, गेम इज ऑन. मुकाबला यहां से शुरू हो जाएगा. एक तरफ है विचुंबे और उनके खिलाफ खेल रही है कोपर टीम. पहली गेंद, क्या पहली सफलता आएगी? जी नहीं, क्या छिटक गया हाथ से. जीवन दान देते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज थे आशीष भोईर. अविनाश पाटिल उनका साथ निभा रहे मैदान में. शिव शंभो इंटरप्राइजेस के वासुदेव भिंगारकर विचुंबे, जिनके माध्यम से विचुंबे क्रिकेट टीम को पैक करा गया है. अमोल पाटिल इस खिलाड़ी के लिए सुनहरा मौका होगा. वीर फार्म हाउस वाजे इनके ओर से हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम है. बड़े स्ट्रोक की तलाश थे, गेंद रुकेगी नहीं इस बार. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका. बघा समोर जी चिल्लर पार्टी आहे ना, त्या बाईकवर कोणी बसू नका. बड़े स्ट्रोक की तलाश है, ऊंचाई बहुत ज्यादा, पावर प्ले जारी है. पीछे खिलाड़ी मौजूद था लेकिन गेंद पहुंच से दूर है. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका. संतोष जड़े जिनको हम सुन रही है दोस्तों, बिल्कुल बहुत सारे पंछी इस सीजन में भी आजाद हो जाएंगे दोस्तों. एक बार फिर से मैदान में टीम की रन संख्या बनी है टोटल 10 रन. स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज एक जीवनदान के साथ आशीष भोईर. बड़े स्ट्रोक की तलाश थे, पीछे कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. पावर प्ले का भरपूर इस्तेमाल, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और चौका. थँक्यू सो मच. मुकाबला नक्कीच मनोहर, या स्पर्धेप्रसंगी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली ती खारघरची A1 जोडी नितीनजी पाटील आणि नितेश पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आपण अमूल्य वेळ दिला, आपलं सुद्धा धन्यवाद. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. भैरवनाथ विचुंबे और उनके खिलाफ खेल रही है सिद्धि विनायक 11 कोपर क्रिकेट टीम. और कोपर क्रिकेट टीम को सपोर्ट करने के लिए यत्नेश पाटिल, अतुल पाटिल, इनके एक बेहद करीबी दोस्त समीर पाटिल और प्रकाश जुगे इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए इनके दोस्ती की मिसालें हमारे गांव में दी जाती है. और यत्नेश पाटिल के साथ नजर आएंगे निश्चित तौर पर अतुल पाटिल, समीर पाटिल और प्रकाश जुगे कोपर. उन सभी का एक बार फिर से हम स्वागत करेंगे और मैदान के अंदर लौट चलेंगे. रन बने हैं टोटल 15 रन बिना नुकसान. हम देख सकते हैं बाउंसर ट्राई किया था इस बार अमोल ने. क्या कमाल की गेंदबाजी अंतिम गेंद के ऊपर रही. पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान टीम की रन संख्या बनी है टोटल 15 रन. माझे भागात फेमस झाला पिंटू पाटील सिस्टरवाला. माझे भागात फेमस झाला.
पहले ओवर में रन आए टोटल 15। तो गुजारिश होगी सम्मानीय मिथुन दादा पाटिल कोपर इनसे भी कि आइए आप हमारे मंच के ऊपर। और इस बार सिद्धिविनायक 11 कोपर क्रिकेट टीम को जिन्होंने पैक किया उनके पैकर अजय पाटिल, उनसे भी गुजारिश होगी आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी हम तहे दिल से स्वागत कर दें। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 15 रन बिना नुकसान। मैदान के अंदर हम देख सकते हैं गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार, राउंड द विकेट। कमाल की गेंद थी, कमाल की गेंद थी, छक्का। इस बार बल्लेबाज को शांत रहकर है, अविनाश को सिर्फ एक मौका मिला था, उस गेंद को जाने दिया था। यहां पर हमने देखा रिव्यू अवेलेबल है, व्हाइट के लिए भी रिव्यू है और यहां पर बीमर के लिए भी रिव्यू है। रन बने हैं टोटल 15 रन। इस ओवर की दूसरी गेंद लेकर चलेंगे गेंदबाज प्रीतेश। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। पिछली गेंद शॉट आई तो यह गेंद आगे आएगी यह पता था, लेकिन फिर भी इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती भी। क्या कमाल का कमबैक है प्रीतेश पाटिल के माध्यम से। एक तरफ है सिद्धिविनायक 11 कोपर, दूसरी तरफ भैरवनाथ विसुंबे के बीच में बी ग्रुप का यह दूसरा मुकाबला। इस बार जाचा भापा परखा इस गेंद को, स्क्वायर कट, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। तीन गेंदे गुजर चुके, हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में नजर आ रहे हैं अनीश पाटिल उर्फ बबलिया और कांचन भाई हमारे साथ है। पीछे खिलाड़ी मौजूद, मिड ऑफ का खिलाड़ी ने भरपूर प्रयास किया, डाइव भी लगाए थे, लेकिन इस गेंद को रोक नहीं पाए। तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। इन 2 रनों की मदद से पारी आगे पहुंचते हुए रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 21 रन अब तक बने। हमारे संपर्क प्रमुख इस टूर्नामेंट के लिए जिनकी बेहद मेहनत है वो हमारी ब्रांडेड जोड़ी, एक तरफ साहिल पाटिल, उनका साथ निभाए थे राज पाटिल। दिन में साथ है, रात में साथ है, हमेशा साथ रहने वाले ये 2 जिगरी दोस्त। सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर, 1 रन का इजाफा होता हुआ टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 22 रन स्कोर कार्ड के ऊपर हम यकीनन देख सकते हैं। तर सन्माननीय दिलीप इंगोले साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। दिलीपजी इंगोले साहेब आपलं सहर्ष स्वागत। भूषण जगे जे आमचे कूलरचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद। बघा पुढचा सामना आहे त्या दोन्ही संघांना विनंती करेन, पहिला कॉल असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे। पुढच्या दोन्ही संघांना विनंती, जय हनुमान उमरोली आणि सार धन्वी 11 शिवशक्ती खारघर, पहिला कॉल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण याची नोंद घ्या। तो जाएंगे दोस्तों मैदान में। तो श्री समर्थ स्नैक्स कॉर्नर वाजे इनके तरफ से इस टूर्नामेंट के लिए एक एयर कूलर हमें स्पॉन्सर करा गया है। वो रमेश जी भगत साहब हमारे बीच में मौजूद है, उनका भी तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे और 24 लाइव इवेंट्स के माध्यम से हमारे सभी मेहमान मंच के ऊपर
स्क्रीन के ऊपर दिख रहे उन सभी का योगदान इस टूर्नामेंट को सफल और बड़ा बनाने के लिए उन सभी का हम तहे दिल से स्वागत कर दे। मैदान के अंदर हम लौट चलेंगे। आड़े बल्ले से इस गेंद को खेला हमारे जिन्होंने हमें इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द मैच के लिए कूलर, जो एयर कूलर हमें पुरस्कृत करे गए, वो हमारे कालूराम पाटिल कल्पेश साठ वाजेपुर, उनका भी यहाँ पर आगमन होता हुआ वो भी हमारे मंच के ऊपर मौजूद है। उनका भी तहे दिल से शुक्रिया। बहुत सारे मेहमान हैं, सभी का योगदान, हर एक ने अपनी भूमिका निभाई है, उन सभी का हम तहे दिल से स्वागत कर दे। ऊंचाई ज्यादा है, क्या मौका बनेगा? एक और कैच छूटा, इतना आसान नहीं बनता गेंदबाज के लिए। हल्की सी चोट भी है उंगली में, वो भी जानते दर्द में करार रहे हैं, क्योंकि जब गेंद लगती है उंगलियों को निश्चित तौर पर बड़ा हर्ट कर जाती है, और यही घटता हुआ मैदान में। मौका बना था लेकिन उसमें को भुना नहीं पाए। टीम की रन संख्या बनी है टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरी ओवर जारी है मैदान में। अमोल पाटिल मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए फिर से तैयार है। वीर फार्म हाउस इनके माध्यम से अमोल के लिए यकीनन विकेट के लिए 100 रुपए का इनाम है। हमारे पिंटू शेठ पाटिल इस टूर्नामेंट में बिल्कुल बेहद मेहनत है उनकी भी, और उनका सपोर्ट के बिना इस टूर्नामेंट बिल्कुल हम सोच भी नहीं सकते थे। उन्होंने भी हामी भरी जब हमने उनसे पूछा, तो यकीनन उनका भी तहे दिल से शुक्रिया। बड़ी टूर्नामेंट हम रखना चाहते थे, मैदान उपलब्ध नहीं था। मैदान के लिए बहुत मेहनत करी गई पिछले 1 महीने से, और ये क्रीड़ा प्रतियोगिता हम देख पा रहे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, लेकिन दूसरे की कोशिश नहीं है। आशीष ने कोशिश करी थी, अविनाश ने मना किया। आखिरकार अविनाश ने अपना खाता खोला मैदान में। टीम की रन संख्या बनी है टोटल 26 रन बिना नुकसान। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है मैदान में। सिद्धि विनायक 11 कोपर और भैरवनाथ विसुंबे के बीच में ये दिलकश लड़ाई है। वासुदेव भिंगारकर विसुंबे, इनकी यहाँ पर विसुंबे टीम हम देख सकते हैं, और अजय शेठ पाटिल उनकी कोपर टीम मैदान के अंदर एक दूसरे के सामने मुकाबला लड़ते हुए। तेज गेंद करी, तेज रफ्तार हमें देखने को मिली। पेस से बीट किया इस बार बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जाएंगे दोस्तों मैदान में। टीम की रन संख्या टोटल बनी है 26 बने। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे अभी तक। चौको छक्कों का इंतजार है। अमोल का एक और कमाल का ओवर घटा। अंतिम गेंद के ऊपर रन आएंगे 2, तो रन बनेंगे 3 ओवर के समाप्ति के बाद 28 रन। और कोपर क्रिकेट टीम के एक जबरदस्त खिलाड़ी, उनके कप्तान अमरजीत पवार थोड़े से इंजर्ड है, तो फिर भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए अपने टीम का साथ निभाते हुए उनसे भी गुजारिश होगी, आइए आप हमारे मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। तो 3 ओवर की समाप्ति हुई, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 28 रन बिना नुकसान भैरवनाथ विसुंबे टीम। नक्कीच ज्यांची उपस्थिती आपण रोज या स्पर्धेमध्ये पाहतोय, तो या गावातील लोकप्रिय ग्रुप म्हणजे रॉयल स्टॅग ग्रुप, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। अंकुश पाटील असतील, नरेश मसने आणि हनुमान पाटील, मनोहर पाटील असतील, प्रकाश पाटील, मदन पाटील, जे रॉयल स्टॅग ग्रुपचे आमचे काही मेंबर्स आहेत। नक्कीच त्यांचं मनापासून आपण धन्यवाद देतोय। सिनियर आहेत, ज्युनियर नाहीये, डाउट्स क्लिअर। तर कुमार पाटील यांना आम्ही पाहतोय, लेजंड क्रिकेटर। बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे, दोन्ही संघनायक याची नोंद घ्या। तर दिलीपजी इंगोले साहेब यांची उपस्थिती पाहतोय। बघा आज एकच संघ क्वालिफाय करणार, थोडं आम्हाला कोऑपरेट करा। तो 3 ओवर की समाप्ति हुई, और 3 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 28 है। रॉयल स्टैग ग्रुप हमारा पिछले 3 दिनों से थोड़ा सा शांत है, लेकिन जब भी वो मूड में आते हैं, क्योंकि जब भी वाजे क्रिकेट टीम जीतती तो जश्न भी उतना ही होता था, लेकिन जब टीम हारती थी किसी की हिम्मत नहीं होती थी, पिछले रास्ते से एग्जिट होती थी खिलाड़ियों की, इतनी दहशत थी उनकी। लेकिन फिर पिछले कुछ सालों में कुछ लोग बदले, लेकिन उसके बाद अप्पा उस ग्रुप से निकले। कई सारे ऐसे जो रॉयल स्टैग के मेंबर थे वो उस ग्रुप को छोड़ के चले गए, लेकिन कई सारे ऐसे भी हैं अभी तक ग्रुप जिंदा रखा है। तो उन सभी का एक बार फिर से शुक्रिया। बड़े स्ट्रोक की तलाश थे अविनाश पाटिल, बड़े स्ट्रोक आया, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का।
उनके ओर से भी 3,000 इस टूर्नामेंट के लिए। अंकुश पाटिल हमारे अप्पा, उनका भी तहे दिल से शुक्रिया है। जाएंगे मैदान में। आईवा कैच के लिए ब्रांडेड टी शर्ट है दोस्तों, प्री स्पोर्ट्स वीगर, इनके माध्यम से मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम किरण संघ का टोटल बनी है इसी छक्के के मदद से 34 रन बने। सिद्धिविनायक 11 कोपर और भैरवनाथ विचुंबे के बीच में ये लड़ाई, ये संघर्ष से चलता है। और गेंदबाज आते हुए गेंदबाज प्रथमेश पाटिल। अविनाश के लिए गेंद थी ऑफ स्टिक के, काफी ज्यादा गेंद बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई और टीम किरण संघ के जाकर पहुंची है 35 रनों के ऊपर। क्या कमाल की लड़ाई होने वाली है। आज का बी ग्रुप है और बी ग्रुप का पहले दौर का ये दूसरा मुकाबला हम देख पा रहे। अगला मुकाबला है जय हनुमान उमरोली और सार्थ धनवी 11 शिव शक्ति खारगर, दोनों टीम के कप्तान। टॉस के लिए संपर्क करना है, लाजवाब ये लड़ाई है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। रफ्तार पकड़ती हुई 41 रन, इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल हमने देखा था। श्री गणेश वाजे क्रिकेट टीम का 85 बनाए थे। 5 ओवर में दबाव है खिलाड़ियों के ऊपर, लेकिन गेंद को जाने दिया। गेंद तीर की तरह सीधी निकली और यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम किरण संघ के जाकर पहुंचे 41 रनों के ऊपर। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है प्रथमेश पाटिल। अविनाश पाटिल वहां पर जरूर मौजूद है स्ट्राइकर एंड के ऊपर। ये गेंद हमने देखी थी, थोड़ा सा ऑफ स्टिक के बाहर गेंद को रखा दिया, चकमा खाया, जाने दिया इस गेंद को अविनाश ने इस बार में अब तक 2 गेंदें जाने दिए विकेट कीपर के पास, दोनों की दोनों डॉट थी। गेंदबाज है तैयार, स्वीप करने की कोशिश थी, लाजवाब हिट और गेंद सीमा पार। एक और छक्का इस ओवर का। यह 30 गाडीश्वरचे गौरव दरवडा साहेब यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर मनोहरजी भस्मा साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। रचित आमच्या समवेत 24 लाईव्ह इव्हेंट जे आमच्या पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन का इजाफा होता हुआ, 1 रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम किरण संघ के बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। स्कोर मूव्स ऑन 48 रन। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। अविनाश पाटिल और आशीष भोईर मैदान के अंदर हम देख सकते हैं 8 में 20 बनाया है और उसके बाद हम प्रदर्शन देख सकते हैं अविनाश पाटिल से क्या कमाल के बल्लेबाजी रही है। राउंड द विकेट से यह गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश थी लेकिन गति में थोड़ा सा मिश्रण था, फिर भी 1 रन तो आसानी के साथ दौड़कर पूरा करेंगे। 4 ओवर के समाप्ति हुई और 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या बनी है 49 धावा धाव संख्या फलकावरती। तर नक्की नेक्स्ट मॅच टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये होणार आहे। तर उमरोली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खारघर संघ या दोन्ही संघ नायकांना विनंती करतो का आपल्याला रिपोर्टिंग करायचे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत म्हणून
जबरदस्त ये रनिंग बिटवीन द विकेट हो सकती थी, लेकिन जिस तरीके से कॉल था अविनाश का, थोड़े से खतरे में जरूर नजर आएंगे, लेकिन चेक हम जरूर करेंगे यहां पर। तर नक्कीच मनोरीत्या खारघर संघ खेळणार आहेत आणि त्यांनी रिपोर्टिंग केले. मी उमरोलीला विनंती करेन. तर उमरोली सुद्धा आलेत. यास दोन्ही संघनायक आलेत. जयेश पाटील यांना आम्ही पाहतो, रायगडचे नामांकित स्कोरर आहेत. डिसिजन जो पेंडिंग होता, यस आउट. तर दोन्ही संघनायक रेडी आहेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. धन्यवाद. तो रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 50 रन 51 रन बने. इस ओवर की गेंदें गुजर चुकी है, 2 गेंदें गुजर चुके. अनिश पाटिल हमारे नए नवेले यंग स्कोरर है. सागर ये पहली टूर्नामेंट है, डेब्यू कर रहे हैं स्कोरिंग से, और आने वाले समय में एक बड़ी टूर्नामेंट उनके हाथ लगी है. मौके को कैसे भुनाएंगे वो आपके ऊपर है. आने वाले 6 तारीख से लेकर 9 तारीख तक वो हमारे साथ रहेंगे खारघर की डे नाइट टूर्नामेंट. गोविंदा पाटिल गेंदबाजी के लिए मौजूद है. 4 गेंदों का आना अभी भी बाकी है. 51 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर यकीनन हो जाएंगे. आशीष भोयर अभी तक मैदान में मौजूद है, लेकिन अविनाश पाटिल का जिंदा रहना, मौजूद रहना मैदान में जरूरी था, लेकिन अविनाश का विकेट नहीं संजीवनी देके जाएगा. गोविंदा की ये गेंद, पीछे खिलाड़ी मौजूद प्रीतेश है. 1 रन तो आसानी के साथ है. दूसरे की कोशिश, लेकिन मना करेंगे. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 52 बनेंगे. इसी के साथ 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 गेंदों का आना अभी भी बाकी है. टीम की रन संख्या बनी है टोटल 52 रन. अब तक एक खिलाड़ी रनआउट के रूप में खोया था, कोई सफलता नहीं आई. अच्छी गेंदबाजी रही थी अमोल के, अच्छी गेंदबाजी प्रीतेश ने करी थी, लेकिन पिछली प्रथमेश के ओवर में 20 आए थे. अंतिम क्षण में कमबैक करते हुए गोविंदा. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है. 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं. आशीष भोयर और ऋषिकेश भोयर, 2 सगे भाई मैदान के अंदर भैरवनाथ विसुंबे टीम के लिए लड़ाई लड़ते हुए. 53 रन अब तक बने हैं. 2 गेंदों का आना अभी भी बाकी है. क्या बड़ा स्ट्रोक आएगा? क्या मुकाबले में कितने रनों तक पहुंचेगी टीम भैरवनाथ विसुंबे? ये भी देखने वाली बात है. तर एकूण धावा बनल्या धावसंख्या फलकावरती 58 आणि 59 धावांची गरज असणार आहे. तर उद्या शो मॅचेस असणार आहेत. 2 शो मॅचेस आहेत. एक असणाऱ्या महावितरण कर्मचारी आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आहेत पोलीस दल. पोलीस विरुद्ध महावितरण कर्मचारी असा पहिला सामना असणार आहे. आणि वाजेपूर चरोली 40+ आणि नेरे दुंद्रे विभाग 40+ अशी दुसरी लढत असणारे 40+ शो मॅच. 2 सामने. 58 धावा धावसंख्या फलकावरती आणि जिंकण्यासाठी 59 धाव्यांची गरज आहे. तर टॉस आपण करूया. दोन्ही संघनायक आलेत. तर मी सन्मान्य दिलीपजी इंगोले साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. 2 संघनायकादरम्यान टॉस होणार आहे. आणि विचुंबे संघ म्हटल्यानंतर त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने असतात. मग बीडी शेठ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं. आणि विचुंबे संघ म्हटला तर त्यांचा पाठीराखा वर्ग सुद्धा उपस्थित असतो. आणि आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना 32 वेळा फॉरेन रिटर्न म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मुन्ना सुरते आणि त्यांच्या समवेत घनश्याम सुरते, जितेश सुरते आणि मितेश सुरते या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर दोन्ही संघनायक आले. टॉस इथे होईल. पहिल्या फेरीतील 3री लढत असेल
उमरोली याच विभागातील संघ आणि खारघर संघाला पाहतोय आणि टॉस झालाय तर टॉस जिंकलाय खारघर संघाने. जयेश शेठ जे आमचे नामांकित स्कोरर, टॉस आपण जिंकलात, निर्णय का असेल? बॅटिंग फर्स्ट. फलंदाजीला प्रथम प्राधान्य दिले. जेव्हा एखाद्या संघाने एक टॉस जिंकून बॅटिंग घेतो आणि त्यांचा निर्णय असतो बऱ्याच वेळा फलंदाजावर डिपेंड असतो आणि समोरचा उमरोली संघ जो पण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतो. आज अशी काय रणनीती आहे? नाही, रणनीती अशी काही नाही, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये आज काही चेंजेस का तोच ऑल टीम्स खेळणार? सेम ऑल टीम्स. तर शुभेच्छा असतील आपल्याला. उमरोली संघ टॉस आपण पराभूत झाला, समोरच्या संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी सुद्धा बॅटिंगला पसंती दिली. आपल्याला सुद्धा नेहमी बॅटिंग करायला आवडते. आता वेगळं आव्हान आहे, कशी तयारी असेल या मॅचची? चांगली तयारी केली आहे पोरांनी आणि यावेळेस आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, कारण आता मागचे 4-5 मॅचेस झाले बॅटिंगमध्ये आम्हाला रन्स झाले नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू. आज संघामध्ये काही चेंजेस? काय नाही, सेम टीम असेल आमची. शुभेच्छा असतील आपल्याला. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. सर्व पाहुण्या वर्गांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. पुढचा तिसरा सामना असेल आणि आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. या ऐकूया पुन्हा एकदा मोरया DJ सौरभ यांना. धन्यवाद मनोहर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विजयासाठी लक्ष उभं केले 59 आणि यावेळेला बॅटिंग करेल संघ आपण जरूर पाहतोय कोपर. सामना सुरू होईल. आज 2 नाद करताना संघ आपण जरूर पाहते. दोन्ही ग्रामीणचे बलाढ्य संघ आहेत. बऱ्याच वेळा दोन्ही संघाने आपला दबदबा निर्माण केला. आज सिद्धिविनायक कोपर विरुद्ध भैरवनाथ विचुंबे यांच्यामध्ये फाईट पाहतोय. प्रितेश आणि प्रफुल्ल आलाय आघाडीची जोडी. पहिला चेंडू लॉफ केलाय, क्षेत्र खाली, कोणी नाही तिथे आणि सुरुवात धमाकेदार. 1 बाउन्स मिळतील या चेंडूवर 4 धावा. पाहायला मिळाली. आपण सुरुवात करताना पाहतोय फलंदाज कळतो प्रितेश. डावाची सुरुवात त्यांनी केली चौकारानं. टार्गेटचा विचार केला. 59चा टप्पा ओलांडायचे. गोलंदाज अविनाश ही संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नेहमी तो उपयुक्त राहिला आणि बऱ्याच वेळा अविनाशवर गोलंदाजीची धुरा असते. मात्र पहिल्या चेंडूवर आपण जरूर पाहतोय हा फटका चौकार पाहायला मिळाला. प्रतुल त्याला साथ देतोय सलामीवीर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, अंतर्वर्तुळामध्ये धाव घेण्याची तयारी. दबाव. फिल्डिंग जर तुमचं चांगलं असेल, क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करता येते आणि इथे आपण पाहिलं अविनाशनं तो कमबॅक करून दाखवला. प्रतुल त्याला प्रितेश साथ देतोय. 59 करायचे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. पाहायचे विजयाकडे आगीकूच करत असताना कोणता संघ चांगला खेळ करेल. गोलंदाज अविनाश ऑलराऊंडर आहेत. ऑफ स्टंपवर ठेवला. चेंडू काही अंशी बाहेर होता. पंच आमच्याकडे म्हणलेत वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. टोटल धावफलक पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि धावा 6. महेश भगत आणि अंश सुरते सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना, निलेश बोआ असतील ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना सुद्धा आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू अविनाश पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. कंपॅरिझन आपण केली जेव्हा अमोलनं पॉवर प्लेचं षटक फेकलं. बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहिलं विचुंबे संघाला आणि सिद्धिविनायक कोपरकडून पॉवर प्लेमध्ये अमोलनं 15 धावा दिल्या. त्यानंतर पाहतो प्रितेशनं कमबॅक केलं, 7 दिला. अमोलनं 6 दिल्या. मात्र चौथ्या षटकामध्ये आपण 20 पाहिल्या आणि हे टार्गेट सेट होत असताना
फुटवर चांगलं होतं, टप्पा पडला, चेंडूने उसळी घेतली, वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकणं हा अनुभव बऱ्याच वेळा आपण अविनाशकडे पाहिले. तालुका नियामध्ये खेळताना पाहिलं, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. बऱ्याच वेळा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची भूमिका उपयुक्त राहिली आणि तो अविनाश. खोदून काढलाय मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक रेडी, झेल होणार का? संपर्क झाला नाही. तिघ जण एकत्र आले. अविनाश नाराज आहे. सलामीवीराचा झेल सोडणं हा धोका असतो आणि इथे फील्ड करताना चूक झाली. नक्कीच आपण तिथं पाहिलं क्षेत्ररक्षक अशा चुका केणार तर त्याची किंमत मोजावी लागते. यशला तिथे आपण जरूर पाहिलं, झेल सोडला, संधी होती, इथे विकेट मिळाली असती तर दबाव निर्माण झाला असता. आतापर्यंत अविनाश चौकार, सिंगल, व्हाईट बॉल 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा दिल्यात एकूण 8. गुड बॉलिंग. चेंडू काहीसा खाली राहिला, हलकासा टर्न सुद्धा होता. स्ट्रेट चेंडू फेकतो. बऱ्याच वेळा अविनाश म्हटलं तर त्याची मिश्रित गोलंदाजी असते, व्हरायटी त्याच्याकडे असते, विभिन्नता असते आणि तेच काम केलं चौकारानंतर. गुड कमबॅक. पुन्हा एकदा खोलात टाकला, यष्टीरक्षकाची साथ मिळत नाहीये. तिकडे आउटफील्डला प्रचंड वेग आहे आणि कोसळले. प्रयत्न चांगले केले तिथे आपण जरूर पाहिलं, तितक्या वेगानं धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावफलक आपण जरूर पाहूया. आतापर्यंत या 2 धावा आपण जरूर पाहिलं. 22च्या रूपाने या धावा जरूर मिळताना पाहिला, जिथे संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक टोटल धावा आपण जरूर पाहतोय 10 धावा आहेत. तर निश्चितच मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे गौरव दरवडा साहेब, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन आणि त्यांचं सुद्धा स्वागत. अविनाशच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. तर निश्चितच आमचे सन्माननीय पाहुणे गौरव शेठ दरवडा साहेब गाडेश्वर, त्यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाते. आमचे आयोजक निश्चितच कुमारदादा पाटील, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाते आणि निश्चितच त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला मोलाची आणि प्रार्थनीय ठरली, तर त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर सन्मान्य दिलीप शेठ इंगोले साहेब आमच्या संवेदक, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपण सुद्धा इथे आलात, आपल्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागले आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केला. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. तर जतीन भोईर ओव्हर नंबर 2, सानिया डीजे नितीन आमच्या समोर जॉईन झाले, त्यांचं वेलकम करूया. 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जरूर या स्पर्धेचा आनंद घेत असताना जतीन भोईरला पाहिलं 10 धावा आहेत. कंपॅरिझन आपण केली तर थोडा मागे पडला बॅटिंग टीम सिद्धिविनायक 11 कोपर या संघाला पाहते. तर गोलंदाज झालाय जतीन भोईर. पहिला चेंडू फटका बनवला, पंचांकडे दाद मागतोय, मात्र पंच इशारा जरूर करतील. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू, मात्र हा षटकार. तर निश्चित ज्यांचं दमदार योगदान राहिलंय आणि आमच्या एका शब्दावरती मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी 3 एअर कूलर आम्हाला पुरस्कृत केले आणि त्यांचं 8 आम्ही मैदानावरती त्यांचं सुशोभीकरण नेहमी पाहतो. ते वाजेपूरचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि एक जबरदस्त आर्टिस्ट कल्पेश पाटील उर्फ कालुराम पाटील, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. तर हाईट फॅक्टर साठी आपण हा रिव्ह्यू पाहतोय. यस, डिसिजन पेंडिंग, नो बॉल. हाईट फॅक्टर इथे आपण पाहिली, बेनिफिट जरूर मिळेल. पंचांचा इशारा आपण जरूर पाहिला थर्ड अंपायर्स आणि हा नो बॉल. संघ पुढे पुन्हा एकदा पुढे सरकेल. 2 षटकानंतर 22 धावा होत्या जेव्हा विचुंबे संघानं बॅटिंग केली आणि आता संघ पुढे सरकला बॅटिंग करताना. कोपर धावा 17 आहेत. तर निश्चितच या स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी साहिल मगर आणि मयूर मगर त्यांची सुद्धा इथे उपस्थिती, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आम्ही करतोय. तर जतीनला आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू, थोडी लाईन खराब झाली. तर आमचे माधू मामा पाटील त्यांना सुद्धा मी विनंती करेन आणि त्यानंतर सचिन सखाराम पाटील
मी दोघांना विनंती करेन या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नक्कीच चेंडू आपण इथे पाहिला गुड लाईनवर डिलिव्हरी केला होता, मात्र यष्टीरक्षकांची साथ मिळाली नाही. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे वेगानं धाव पूर्ण केली. यस, सामना सोडायचा नाही. प्रयत्न होत असताना आपण जरूर पाहतोय विचुंबे संघ एका बाजूला दोन्ही सेट फलंदाज प्रितेश प्रतुलला पाहतोय. जतीननं एक खराब चेंडू फेकल्यानंतर त्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर प्रचंड मेहनत करतो आणि धाव फलकावरती 18. समोर खेळण्यासाठी सज्ज. या जोडीला फोडावं लागेल. जेव्हा सलामीवीर मैदानावर खेळत असतात ना, त्यांच्याकडे खूप मोठी ताकद असते. ऑफ स्टंपला ठेवला, कार्पेटच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट डीप कडे वेगाने गेलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. मैदान थोडं मोठं आहे, इथे फलंदाजांना जिगरीचे प्रयत्न करावे लागतात. जर तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल, जर षटकार येणं या मैदानावर सोपं आहे. नाही तर त्यानंतर आम्ही बरेच सामने पाहिले, फलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागली. जतीन भोईर पहिला चेंडू खराब, नंतर कमबॅक. नेक्स्ट बॉल आक्रमण करतोय मनगटी ताकदीच्या साहाय्यानं. हा वळवलाय, फेकून देतो. डिस्पॅच डीप स्क्वेअर लेगला षटकार. समोर जॉईन झाले त्याच प्रेक्षकांचं आता मनोरंजन होईल. 10:27 आपण जरूर पाहिलं. षटकाराच्या मदतीने प्रतुल वैयक्तिक खेळतोय. षटकार आला, 3 चेंडू तो डॉट सुद्धा खेळला, मात्र त्यानंतर त्याचं कमबॅक आपण जरूर पाहिलं. एकूण धावफलक पोहोचले 26. 2 षटकानंतर 22 होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय खेळपट्टीवर जंप बसवला बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहिलं फलंदाज प्रितेश आणि प्रतुलला. सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम सुद्धा आहे सुपर ओव्हर. आतापर्यंत जतीन भोईरचं षटक पाहिलं. 9 बॉलवर 1 षटकार गेला. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये पाहिलं. सलामीवीर फलंदाज मैदानावर खेळत असताना आपण पाहिलं त्यांचं क्रिकेट अगदी गोलंदाजांसमोर आक्रमणाची सुरुवात केली. तर याच दरम्यान निश्चितच ज्यांचं आगमन झाले ते निश्चितच उमरोलीचे विद्यमान सरपंच आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र हनुमान शेठ माळी आणि त्यांच्या समवेत एक लेजंड क्रिकेटर. आणि जेव्हा आम्हाला मैदानासाठी काही मशिनरींची गरज लागली त्यांनी एका फोनवरती त्यांनी आम्हाला पुरवल्या. ते नारायणदादा मडवी, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन. मी दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते. नक्कीच. म्हणून नारायणदादा मडवी म्हटलं ना तर त्यांचं क्रिकेटसाठी खूप योगदान असतं आणि स्पेशली 40+ क्रिकेट असेल, यंग जनरेशन युवा वर्गांना ते खूप प्रेरित करत असतात. आणि या विभागामध्ये जिथे कुठे क्रिकेटची स्पर्धा असेल तर त्यांचं तिथं मोठं योगदान असतं आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण पाहतोय वाजे गावाची ही मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. धन्यवाद देऊया दोन्ही आमच्या व्यक्तिमत्वांचं, उमरोली गावचे व्यक्तिमत्व. आणि निश्चितच माजी सरपंच सन्माननीय नरेश दादा मडवी त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करेन या आपण मंचावरती, तुमची जागा प्रेक्षकामध्ये नाही आमच्या मनामध्ये, आमच्या मंचावरती आपण यायचे मंचावरती. नरेश दादा आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आमचे वाजे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच पुन्हा एकदा त्यांची एंट्री झाली, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. आमचे डीजे नितीन रेडी आहेत. अगदी पोझिशन बघा त्यांची. का नितीनना लोकप्रिय डीजे ऑपरेटर म्हटलं जातं. आता त्याची साक्ष तुम्हाला मिळेल, आम्हाला सांगण्याची गरज नाहीये. नेक्स्ट बॉल जतीन. ओ समोर ठेवला, शरीरभेदी गोलंदाजी, धाव घेण्याची तयारी अंतर्वर्तुळामध्ये. पंच इशारा करतील 22 न ही धाव जरूर मिळेल. संघ पुढे सरकेल आणि टोटल स्कोर कार्ड 27 वर पोहोचलाय. 27.
कोपर विरुद्ध विचुंबे असा सामना पाहतो. टार्गेट विजयासाठी 59 विकेटची गरज आहे. अविनाशनं षटक चांगलं हाताळलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर उर्वरित त्यांनी कामगिरी खूप चांगली केली. मात्र आता जबाबदारी जतीनवर. हे षटक थोडं महागडे राहिलंय. लाईन पाहिली, रिवासाठी तीक्ष्ण नजर होती. शॉर्ट सिलेक्शन मात्र कनेक्शन झालं नाही. धाव घेण्याची तयारी. पंच इशारा करतील 22 न ही धाव जरूर मिळेल. एकूण धावफलक पुढे सरकेल. 59चं लक्ष. मात्र एकूण धावा धावफलकावर 28. 2 ओव्हर नंतर विचुंबे संघाच्या 22 धावा होत्या आणि आता सिद्धिविनायक कोपर संघ पोहोचला. धावा 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. जतीन नेक्स्ट बॉल. ओ समोर ठेवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चूक करतो. 1 धाव. 2 धाव घेण्याची तयारी. किंचितची चूक सुद्धा. काय करू शकते याचा प्रयत्न मैदानावर राहिला. जाणीवपूर्वक इथे होता दोन्ही फलंदाज आणि तो वेळ त्यांनी साधला. क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. आलेलं अपयश धुवून काढायचं याला क्रिकेटमध्ये महत्व दिलं जातं. आणि 2 षटकं संपली. एकूण धावा 30. लक्ष 59. 2 ओव्हर नंतर 22 होत्या. 2 ओव्हर नंतर मात्र नीडर अंदाजानं बॅटिंग सूर्य मैदानावर. दोन्ही सलामीवीर आणि धावा 30. विनंती करेन मंचावरती उपस्थित पाहुण्यांचं स्वागत समारंभाकडे आपण वळणार आहोत. मी कुमारदादा पाटील यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे उमरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय हनुमान माळी त्यांचं आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा करायचं खूप खूप स्वागत. या इथे हनुमान माळी उमरोली ग्रामपंचायतीचं प्रथम नागरिक होण्याचं भाग्य त्यांना लाभलं आणि निश्चितच त्यांचं सुद्धा इथे शुभागमन आणि त्यांचं सुद्धा इथे आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर. जसं मी मगाशीच म्हटलं की मैदान तयार करण्यासाठी काही मशिनरी आम्हाला हव्या होत्या त्या निश्चितच एका फोनवरती त्यांनी पुरवल्या. ते निश्चितच नारायणदादा मडवी त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा आम्हाला लाभले. तर सर्व देणगीदारांचे आणि सर्व दानशूर दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांचं योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहिजे आणि निश्चितच त्यांनी ते आम्हाला सहकार्य दिले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यस मान्यवरांचे धन्यवाद देऊया. मॅचकडे वळूया. अविनाश आलाय. सामना कमालीचा होईल यात शंका नाहीये. दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. मात्र अविनाशला माहिती या विकेट दोन्ही फलंदाज सेट झालेत. या इथून विकेट घेतली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. एकूण धावा 30 आहेत. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं 17-29चा सामना आणि धावफलक 30 आहेत. विजयासाठी लक्ष 59. 17 चेंडू आणि 29. ओ लाईन चांगली आहे. चेंडू अँगल करतोय. मी मगाशीच म्हटलं का अविनाशकडे खूप चांगली गोलंदाजी. तो मॅचला कमबॅक करू शकतो. दिस इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि अविनाशला हेच करावं लागेल. स्पोर्टिंग विकेट. जर इथे तुम्ही मेहनत केली तुमच्या बाजूने विकेट साथ देईल. तुम्ही गोलंदाजी करा विकेट तुम्हाला साथ देईल. तुम्ही फलंदाजी करा विकेट तुम्हाला साथ देईल. आणि इथे चेंडू अँगल करतोय अविनाश पाटील. सलग 2 चेंडू डॉट समोर ठेवला. आता चेंडू जास्त टर्न झाला. धाव घेण्याची तयारी. यस रनआउट. विकेटची गरज होती आणि पहिला धक्का. नाहीये. मॅनेजमेंट आम्हाला कळवते 3 ओव्हर नंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. धावा धावफलकावरती 30 येणाऱ्या 15 चेंडू आणि 29ची गरज. तर निश्चितच स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. ते शिव चायनीज शेडूंगचे सन्माननीय सूरजजी भोईर त्यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. तर त्यांचं सुद्धा देऊया आपण खूप खूप धन्यवाद. DJ नितीन आम्हाला जॉईंट आहेत. जबरदस्त त्यांचं संगीत असतं. DJ वादक म्हणून त्यांची प्रसिद्धी आपण नेहमी पाहिले. आणि DJ मोरी आमच्या संवेद आहेत. DJ सौरभ आमच्या संवेद आहेत. आणि आज DJ नितीन परभणी लावणाऱ्या.
नक्कीच डीजे नितीनचं धन्यवाद देऊया. नक्कीच आम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा डीजे नितीनची हिस्ट्री आमच्याकडे, त्यांनी डीजेची सुरुवात कशी केली, कसं पुनरागमन केलं, कमी वयामध्ये त्यांनी कुठं कुठं काम केलं आणि या क्षेत्राकडे ते कसे वळले, जेव्हा आम्हाला वेळ नितीन मिळेल तेव्हा आम्ही जरूर तो उल्लेख करू. अविनाशनं कमबॅक करून दिलाय, सलग 2 चेंडू डॉट, त्यानंतर कमबॅक करत असताना एकूण धावफलक 30, येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं कॅल्क्युलेशन कडे आपण जरूर वळतो. 15 चेंडू 29. चला मॅच स्पीडअप करा. यस हे चेक करतो आपण, ऑफिशियल अंपायर चेक करतात. वाईट साठी हा रिव्ह्यू होता, चेंडू टर्न झाला आणि आमचे मॅनेजमेंटचे काही प्रतिनिधी तिथे. एंडिंग होता फेर डिलिव्हरी. चला मॅच ऑन करा. बघा 1 मिनिट पण लागत नाही एवढं मॅनेजमेंट या गोष्टींकडे लक्ष ठेवलं आणि ती उपाययोजना केली. खरं आपण धन्यवाद देऊया मॅनेजमेंट आणि आमचे जनरेटरचे जे ऑपरेटर आहेत छोटू, खूप सक्रिय आहेत. ते जेवढी जबाबदारी असतात ना प्रत्येक सामना ते खूप जवळून पाहतात. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 15 मध्ये 29, वेळ 10:38. दुसरा सामना आज आम्हाला एक संघ क्वालिफाय करायचं, थोडं कॉपरेट करा. अविनाश छान गोलंदाजी करतो, सलग 3 चेंडूवर काही करून दिलं नाही. याला म्हणतात प्रभावी गोलंदाज. ते आपलं सातत्य दाखवतं, अनुभव पणाला लावलाय. अविनाश पाटील गुड बॉलिंग. 3 चेंडूवर काहीच करून दिलं नाही. पहिल्या षटकामध्ये 10 होते आणि आता धावा 30. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 15 चेंडू 29. पुन्हा समोर ठेवला, यष्टीरक्षकाला उघड होतं स्लीप कडे. असू द्या आणि कौतुक केलं अविनाशनं. चेंडू अडवणं खूप महत्वाचं होतं आणि ते कौतुक करत असताना आपण या वेळेला पाहिलं सिंगल. तर नक्कीच विचुंबे संघाचे समर्थक बंटी शेठ भोईर विचुंबे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 4 चेंडू फक्त 1 धाव. अविनाशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. कमबॅक करून देत असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू अविनाश ड्राईव्ह करतोय, दबाव वाढलाय. सिंगल प्रयत्न जरूर झाले. 2 धावेसाठी क्विकली रनिंग, नकार दिलाय आणि तिथे धोका. गरज नव्हती, तणावाचं वातावरण आणि विचुंबे संघासाठी हे आनंदाचं माहोल. आणि आता विकेट मिळाली, आपण जरूर पाहतोय. दुसरी अमोल बाद झाले. विनिंग कॅल्क्युलेशन कडे पुन्हा एकदा वळणार आहोत. 59चं टार्गेट. सामना बरोबरीमध्ये सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर आहे. 13 चेंडू आणि 27 धावेची गरज. या करोड़ को कहते हैं खोका और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते हैं धोखा.
मात्र धोका मिळाला. नितीनच्या या नक्की गाण्यानं आपण चित्र मैदानावर पाहिलं. मगाशी मनोहर मी चर्चा करत होतो का ही स्पोर्टिंग विकेट आहे, तुम्ही मेहनत करा तुम्हाला साथ देईल, तुम्ही चांगली गोलंदाजी करा तुम्हाला साथ देईल. मगाशी मैदानावर पाहिलं आणि आता अविनाशनं तोच दर्जा दाखवला आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी. देवराम भोईर सुद्धा या मॅचला एन्जॉय करताना बिग समर्थक आहेत विचुंबेचं. मॅच मध्ये कमबॅक केलंय विचुंबेनं. आता इक्वेशन 18-29 समीकरण आलंय 13 मध्ये 27. गुड बॉलिंग इफेक्टिव्ह ठरला अविनाश. ओ स्लोवर वन, याला म्हणतात मास्टर माइंड. गोलंदाजी आवडली असेल तर अविनाशचं कौतुक झालं पाहिजे. या ओव्हर मध्ये त्याने फक्त धावा दिल्या 2च आणि मॅचला वेगळा यू टर्न दिला. आता अनालिसिस चित्र आपण जरूर पाहूया. 59 करायचे, धावा 32, येणारे 12 चेंडू आणि 27 ची गरज. एकोणतीस समीकरण आता पाहिलं. येणारे चेंडू धावांचं 12-27 समीकरण होतं, ते समीकरण आता आलंय 11 चेंडू आणि 25 ची गरज. 11 चेंडू 25. गोलंदाज सिद्धेश आलाय. सामना महत्वाचा असेल. एका बाजूला विचुंबे कोपर, दोन्ही संघ बऱ्याच वेळा आमने सामने आलेत. मागच्या ओव्हर मध्ये पाहिलं अविनाशनं फक्त 2 धावा दिल्या. सामना सोडायचा नाही. अविनाश मार्गदर्शन करतोय गोलंदाज सिद्धेशला. समोर खेळण्यासाठी उभा असेल गोविंद आलाय. अमोल आणि गोविंदाला आपण सॉरी अमोल बाद झाले. प्रतुलने बराच वेळ मैदानावर संघर्ष केला. 4 चेंडू डॉट खेळलाय. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून पाहिलाय. ऑन साइडला केलाय लॉब, सीमारेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. बिग स्ट्रोक. आणि आता या गोविंदाच्या षटकारानं मॅच मध्ये कमबॅक केलं. एकूण धावफलक पुढे सरकला. टोटल स्कोर कार्ड आपण जरूर पाहूया. धावा 40 आहेत. 59 करायचे. 10 चेंडू 19. सिद्धेश भोईर थोडा महागडा ठरला. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत का जी मेहनत घेतली होती अविनाशने आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात होत असताना सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. 10 बॉल 19. जशास तसं चोख प्रत्युत्तर. मागच्या ओव्हर मध्ये अविनाशचा दबदबा होता आणि आता बॅटिंग करत असताना गोविंदा पाटील. ऑफ स्टंपच्या बाहेर भन्नाट वेग होता. पंच आमच्याकडे वळलेत. लाईन ऑफ द डिलिव्हरी बाहेर होती. पंचांना या गोष्टींचं नेहमी परीक्षण करावं लागतं. हाईट ऑफ द डिलिव्हरी, लाईन ऑफ द डिलिव्हरी, डायरेक्शन ऑफ द डिलिव्हरी
या सर्व गोष्टींचा त्यांना अभ्यास परीक्षा करावी लागते आणि त्यांनी ओळखलं का ही लाईन खराब होती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खोला टाकला, कनेक्शन झाला नाहीये. डॉट बॉल, सामना सोडायचा नाहीये. मॅच मध्ये जेवढे डॉट बॉल विकेट येईल विचुंबे संघ कमबॅक करेल, मात्र 1-2 मोठे फटके सामना बनवेल तो आपण पाहतोय. सिद्धिविनायक बॅटिंग टीम कोपर संघाला मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. 18-29, 12-27, 11-25, 10-19, 10-18. आता 9 चेंडू 18. सिद्धेशच्या ओव्हर मध्ये एक षटकार पाहिला, समोर खेळेल. पुन्हा एकदा समोर ठेवला जरूर इथे प्रितेशनं. सलामीवीर एक चौकार षटकार पाहिला. सलामीवीराकडे एक खूप मोठी ताकद असते, तो या मॅचला कमबॅक देऊ शकतो आणि ही अपेक्षा आता दोन्ही फलंदाजाकडून, तेवढी अपेक्षा ती गोलंदाज सिद्धेशकडून. मॅच मध्ये कमबॅक, प्रत्येक चेंडू मागे विचार विनिमय केला जातोय. शॉर्टेस्ट टीम मीटिंग बोलवली जाते. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी रणनीती आखली जाते. जरूर नो डाऊट्स छोटू येते तिथे काही होणार नाही. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. गोलंदाज सिद्धेश समोर खेळेल. फलंदाज गोविंदा पाटील एक आक्रमक ऑलराऊंडर आहेत, अनेक मैदान गाजवल्याने हे आव्हान आहे सिद्धेशला. गोविंदा आला, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, कार्पेटला गेलाय, फिल्डर रेडी, सिंगल. क्षेत्ररक्षण तेवढ्यात दर्जाचे. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, गुड फिल्डिंग संघ पुढे सरकेल. ऑन साइडला क्षेत्ररक्षण होताना पाहिलं. गोविंदा शांत डोक्यानं खेळतो, हुशारीनं संयमाने तो खेळतो. 18-29 चा सामना आता येऊन ठेपलाय. 17 मध्ये 16 धावा, 17 मध्ये जे इक्वेशन होतं आपण जरूर पाहिलं 29 आणि ते आता येऊन ठेपले 7 मध्ये 16. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल सिद्धेश भोईर. पुन्हा एकदा कमबॅक. मागच्या 3 चेंडूवर 2च धावा दिल्यात. गुड बॉलिंग. ऑफ स्टंप वर ठेवला, पंचांनी लाईन ऑफ द डिलिव्हरी ओळखलं. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा कॉल. पुन्हा समीकरण बदलेल. 7 मध्ये 15. दोघांनाही समान संधी आहे, दोघांनाही अजूनही चान्सेस आहेत. विजय खेचून कोण आणणार? विजयासाठी कडवी झुंज. एका बाजूला कोपर, एका बाजूला विचुंबे. 10 वाजून 49 रात्रीच्या आणि हा गरम होणारा सामना. ड्राईव्ह करतोय क्षेत्र खाली, प्रयत्न जरूर झाले. 2 धाव घेण्याची तयारी. एक धाव महत्वाची आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि ते बघा गॅदर केलं. थोडस डिफिकल्ट आहे, पंचांनी ओळखलं आणि त्या रनआउट साठी आपण टेक्निकल टीमची मदत घेणार आहोत. तर निश्चितच या स्पर्धेसाठी ज्यांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलंय ते इंगोले साहेब, दिलीप इंगोले साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि सन्मान्य नरेश जनार्दन मडवी उमरोली यांचे माजी सरपंच 1000 आणि नारायणदादा जनार्दन मडवी यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. तर सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच डिसिजन पेंडिंग होता. यस रनआउट. बेकार फार वाक पण काय नाही जमला. ऑन करा लगेच येणाऱ्या चेंडू आणि धावांचं अंतर. मॅच कडे कमबॅक करूया. 59चं टार्गेट आहे. फलंदाज रनआउट झाला. 2 धावा. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट मिळाली. दोन्ही संघ सामना सोडण्यास तयार नाहीये. अनालिसिस बदलले. शॉर्टेस्ट टीम मीटिंग अजूनही आपण पाहतोय. येणारी कॅल्क्युलेशन 6 मध्ये 13 धावा. काय चर्चा असेल उत्कंठावर्धक या मनोर विचुंबे संघ एकत्रित झाला, एकजूट झालेत. बघा पुन्हा एकदा सूचना करतोय, लाईव्ह कक्ष आणि स्कोररांच्या मागे थोडं सायलेन्स ठेवा, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि जेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही तेव्हा आमचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मी स्पेशली मॅनेजमेंटला विनंती करेन फक्त तिथे 2च चेअर ठेवा. लक्ष विद्या मॅचकडे. येणारी 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. सामना अटीतटीचा आहे. ग्रामीणचं क्रिकेट आपण नेहमी पाहतो, गावासाठी अभिमानासाठी खेळला जातो आणि आता कोपर संघाविरुद्ध विचुंबे अशी लढत. 6 बॉल 13. सामना कोण मॅच मध्ये कमबॅक करणार? एक फटका सामना जरूर सोपा करेल, मात्र आता गोलंदाज झालाय ज्याच्याकडे तगडा अनुभव आहे आणि आता जो मास्टर गेम प्लॅन आखलाय कमबॅक करून देणार का? विचुंबे संघाचा आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज सुशील आलाय.
प्रचंड अनुभव आहे समोर दोन्ही एकूण धावफलक आपण जरूर पाहतो 46 59 करायचे 6 मध्ये 13ची गरज 6 बॉल आणि 13 धावा. चला वेळेला महत्व द्या मॅच सुरू करा. दोन्ही संघांसाठी कमालीचा सामना. अगदी आपण पाहिलं अविनाश पाटीलला फंटॅस्टिक बॉलिंग स्पिरिट त्याचं चांगलं होतं. स्पोर्टिंग स्पिरिट त्यांनी दाखवलं आणि मैदानावर आपल्या प्रमुख खेळाडूचं काय योगदान असतं ते त्यांनी आपल्या नावानिशी सिद्ध केलं. आता आलाय सुशील भिंगारकर. 6 बॉल 13 शांत पवित्रा डिफेन्स केलंय कोणती घाई केली नाही. सिंगल जरूर मिळेल. एकूण धावफलक पुढे सरकेल. प्रथमेश आलाय गोविंदा त्याला साथ देतोय. प्रतुल प्रितेश बाद झाला. अमोल बाद झाला. 3 विकेट एकूण धावा 47 59चं टार्गेट आहे आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. स्ट्रायकर एंडला गोविंदाच्या बॅट मधून एक षटका आपण जरूर पाहिलं वैयक्तिक त्याचं योगदान. गोविंदा 3 चेंडूचा सामना केला. फुटबॉलचा वापर इथे क्षेत्ररक्षक बॅक स्लिप चूक झाली आणि जरूर इथे पाहतोय धाव घेण्याची तयारी. आता पुन्हा धोका निर्माण होईल गरज नव्हती. धाव सोडण्याची तयारी आणि इथे मिळणार विकेट. यस पंचांची काहीतरी चर्चा सुरू. सामना कमालीचा आहे. जरूर पंचांशी संपर्क साधला जाईल योग्य तो निर्णय येईल. चला चला मॅचचा रिदम तोडू नका मी विनंती करेन आणि धाव सोडण्याची जी तयारी होती ज्या रिदम मध्ये मॅच सुरू झाली पाहिजे तो रिदम आपल्याला हवाय. मी विनंती करेन पंच इशारा करतात. कारण ज्या रिदम मध्ये सामना व्हायला पाहिजे तो रिदम मिळत नाही आणि स्पेशली आयोजक कमिटी यावर लक्ष देते. सामना सुरू होता मात्र असा खोळंबा जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा मॅचची मजा निघून जाते आणि प्रेक्षक वर्ग नेहमी त्यांना सनसनाटी सामने पाहायला आवडतात. चर्चा सूर्य ऑफिशियल अंपायर संपर्क साधतील इशारा येईल. अगदी काही हेल्प लागली असेल तर आमची मॅनेजमेंट सुद्धा. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. जेव्हा स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली त्यामध्ये एक कडक नियम होता. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. तर चला जास्त आपण उशीर करू नका आणि सामन्याला सुरुवात करायची. अंपायर डिसिजन इज द फायनल. तर जरूर पाहतोय 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. 47 धावा झाल्यात. एकूण धावफलक 47 टार्गेट 59 6 13 5 12 4 11 4 12 हा डॉट चेंडू आपण जरूर पाहिला. धाव घेण्याची तयारी होती.
तर बघा 6-13, 5-12 आणि या चेंडूची डिटेल्स. तर एक धावे आणि गोविंदा राहील नॉन स्ट्रायकरला आणि 4-11. मॅच ऑन करा. चला मॅच ऑन करा.
आपण जरूर पाहूया. येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. मग जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करेन थोडा बाहेर व्हा, रेलिंगच्या बाहेर व्हा. काही खेळाडू असतील थोडा रेलिंगच्या बाहेर व्हा. महत्वाचा सामना आहे. 6-13, 5-12, येणारे 4-11 आणि आता 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा लढाई तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धिविनायक 11 कोपर आणि भैरवनाथ विचुंबे एकूण धावफलक 49, 3 विकेट. येणारे 3 चेंडू 10 धावा. स्ट्रायकर एंडला गोविंदा पाटील. सुशील भिंगारकर येणारे इक्वेशन अनालिसिस. 3 बॉल आणि 10 ची गरज. पुढचा चेंडू आक्रमण चढवतोय आणि ठोकलाय. दिस इज अ बिग शॉट. षटकार. आता 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. तर मैदानामध्ये जाण्याची कुणालाही अनुमती नाही. तुम्ही विचुंबेचे प्रेक्षक असाल, तुम्ही कोपरचे प्रेक्षक असाल, कुणीही मैदानामध्ये जाऊ नका. आणि टी शर्ट काढण्याची कुणालाही इथे अनुमती नाही. अशी बेशिस्त वर्तन आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. 6-13 विनंती करेन. 6-13, 5-12, 4-11, 3-10 विजय कोणाचा येऊ द्या. प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवा. दोन्ही संघांसाठी 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. गोविंदा नक्कीच 2 चेंडू आणि 4 धावा. ओ खोला टाकला आणि हा जरूर पाहतोय डॉट बॉल. आणखीन ट्विस्ट निर्माण झाले. करो या मरोची लढाई. स्ट्रायकर एंडला गोविंदा 1 बॉल 4 धावा. चला फिल्डिंग टीमला विनंती करतो मॅचचा रिदम तोडू नका. स्ट्रायकर एंडला गोविंदा पाटील ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकल्या तो खेळतोय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. गोविंदा पाटील 5 मध्ये 13 पोहोचलाय. अटीतटीची लढत. सिद्धिविनायक कोपर विरुद्ध भैरवनाथ विचुंबे 55 झालेत. टार्गेट 59चं टार्गेट. 1 चेंडू 4. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर स्पर्धेचा नियम आहे. 6-13, 5-12, 4-11, 3-10, 2 चेंडू 4 आणि आता 1 चेंडू 4 धावेची गरज. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. 24 इव्हेंट. एका बाजूला सिद्धिविनायक कोपर विचुंबे. सामना कोण जिंकेल? गोलंदाज सुशील भिंगारकर आणि युद्ध असेल गोविंदा पाटील. गोलंदाज सज्ज होणार. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. तर टाळ्या वाजून आपण या चेंडूचा स्वागत करूया. विजय कोणाचा येऊ द्या. दबाव निर्माण झालाय. अंपायर सिग्नल. वाईटचा कॉल. 1 चेंडू 3. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी. तर सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन कुणालाही मैदानामध्ये जाण्याची अनुमती नाही. सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. 1 चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झालेत. ओ हो पडले आणि ओ मॅच सुपर ओव्हर. यस डीजे आता होणार क्रिकेटचा विजय. नावं पोहोचतील. सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. चुरशीची अत्यंत चुरशीची लढत आपण पाहिली. प्रतुल पाटील निश्चितच खेळाडूला थोडीशी इजा झाली. गोविंदा तिथे धडपडला होता मात्र गलत एंडला थ्रो आला. चुकीच्या एंडला थ्रो आला आणि आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या.
तर चला सामना सुरू करायचे. मी विचुंबे संघाला विनंती करेन आपण क्षेत्ररक्षण सजवा. पहिली सुपर ओव्हर आपण दोन संघामध्ये पाहतोय. एका बाजूला आपण कोपर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहतोय विचुंबे या दोन संघामध्ये. तर 3 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. कोपर संघाचे 12वे खेळाडू, ती तुमची जबाबदारी आहे. तर चला आयोजक मंडळी आपण या बाहेर सामना सुरू करा.